नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी. सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांचे पिकांचे मोठं नुकसान झालं होतं. या नुकसानीपोटी राज्य शासनाने तातडीने पावले उचलत जिल्ह्यासाठी अनुदान मंजूर केलं आहे. ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी आहे आणि ॲग्रिस्टॅक प्रक्रिया पूर्ण केली आहे, त्यांना ई-केवायसी करण्याची गरज नाही. पण ज्यांच्याकडे ॲग्रिस्टॅक क्रमांक नाही, त्यांनी काय करावे? तर शेतकरी मित्रांनो, त्यांनी जवळचा सीएससी सेंटरमध्ये जाऊन ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण करावी. 0 ते 2 हेक्टरपर्यंत बाधित झालेल्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. डीबीटी पोर्टलद्वारे अनुदान थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होईल. सरकारमार्फत बँकांना सुद्धा शेतकऱ्यांना मिळालेला अनुदान निधी बँकांनी कर्ज खात्यात वळती करू नये. ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या उपयोगासाठी आहे. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या अनुदान अपलोडची प्रक्रिया सुरू आहे. ज्यांच्याकडे फार्मर आयडी किंवा ॲग्रिस्टॅक आयडी नाही, त्यांनी सीएससी सेंटरमध्ये जाऊन ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी. शेतकरी मित्रांनो, ही आहे सरकारकडून मिळालेली मोठी दिवाळीपूर्वीची भेट. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.